महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शेअर मार्केटच्या नावाने कोट्यावधी रुपयांची फसवणूक। अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या ट्रेडिंग चालकांनी लोकांना महिन्यात डबल पैशाचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयाला फसवण्याचा जणू धंदाच करून शेअर मार्केट चालक मात्र पसार झाले आहेत। शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथे एनके नावाचे शेअर मार्केटचे ऑफिस अमोल अशोक कदम यांनी सुरू करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना महिन्यामध्ये डबल पैशाचे आमिष दाखवून तालुक्यातील अनेक गुंतवणूकदारांनी या शेअर मार्केटच्या चालकाकडे बँकेच्या माध्यमातून RTGS करून लाखो रुपयांची गुंतवणूक केली। गुंतवणूक केलेल्या रकमेचा मात्र परतावा दिला नाही। परतावा मागण्यास गेलेल्या गुंतवणूकदारांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे दिसून आल्याने शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे, जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ इसारवाडे, किरण नाईक, राधाकिसन निकम, गणेश पाखरे यांनी तक्रार दाखल केली असून शेअर मार्केट चालवणारे कोट्यावधी रुपयाला लोकांना गंडा घालून फरार झाले। गुंतवणूकदारांनी डबल पैशाच्या आमिषापोटी गुंतवणूक केली, मात्र आता गुंतवणूकदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तन्वीर पिंजारी, अहमदनगर। माझं सोलम दुकान आहे खानापूरला। अमोल कदम याच्याकडे मी 10 लाख रुपये RTGS मारले होते, लोन केलं होतं। त्याने मला असं आमिष दाखवलं पैसे डबल करून देतो म्हणून। आता परतावा नाही, काहीच नाही, आणि पुन्हा तोच धमकी देतोय। माझ्या विरोध गुन्हा केला तर जीवे मारण्याची धमकी देतोय। नमस्कार, मी नवनाथ इसारवाडे, गदेवाडी येथील AK नावाचं शेअर मार्केटचं ऑफिस चालू केलं होतं। तर त्या चालकाचं नाव आहे अमोल अशोक कदम। त्यांनी अशा गदेवाडीतील पंचकृषीमधले काही लोक व शेवगाव तालुक्यातील बरेच काही लोक त्यांना डबल परतावा देण्याचे आमिष दाखवले। आमिष दाखवल्याच्या नंतर त्यांनी बऱ्याच लोकांकडून पैसा गोळा केला। माझ्याकडून स्वतः 4 लाख रुपये त्यांनी घेतले। मी त्याला चेक दिला, RTGS झाले 4 लाख रुपयाचे। मला म्हणाला का मी तुम्हाला डबल परतावा देतो। त्या परताव्याचे आम्हाला आमिष दाखवले व आम्ही त्या आमिषापोटी गेलो आणि पुन्हा परत त्याच्यावर 1-2-4 दिवसांनी त्याचे वडील आले। MG हेक्टर गाडी घेऊन आले। MG हेक्टर क्रमांक MH16 DG 4080 नंबरची गाडी माझ्या घरी गदेवाडीला आली। त्याचे वडील होते, त्याच्यासोबत अजून 3 जण होते आणि ते 3 जण आलेले असता त्यांनी मला म्हणले का आता काय झालं, आपल्या ट्रेडिंगसाठी थोडा पैसा कमी पडलाय आणि आपण जर पैसा लावला तर आपल्याला पैसा भेटन आणि मग आम्हाला भेटल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला देतोय, असे त्याच्या वडिलांनी परत मला आमिष दाखवले आणि माझ्याकडून 1 लाख रुपये रोख स्वरूपाचे तो घेऊन गेला, त्याचे वडील घेऊन गेले। तर ते त्याच्याबरोबर 3 जण होते, अनोळखी व्यक्ती होते। ती अशी त्यांची एक टोळी आहे आणि ती टोळी लोकांना आमिष दाखवती। आमिष दाखवून सनी लोकांचे पैसे हडप करतात। त्यांनी हा हडप करण्याचा धंदा धरला आणि आदरणीय आता आपले शेवगावचे पोलीस निरीक्षक बदाने साहेबाकडे आम्ही अर्ज घेऊन गेलो आणि बदाने साहेबांनी आम्हाला अगदी व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं जर तुमचे खरोखर पैसे जर गेलेले असेल, तुमच्याकडे जर सगळं टायटल क्लिअर असेल तर आम्ही ह्या अमोल कदमवरती योग्य ती कारवाई करू, असे आम्हाला PI बदाने साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।